उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावर असणार आहेत। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांचा आज राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं समृद्ध खानदेश संकल्प मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे आणि अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाईल। जळगाव शहरात ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे आणि बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा जळगाव जिल्हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण सिंचोरे आपल्या सोबत आहेत। भूषण, महत्त्वाची अपडेट ही म्हणावं लागेल, अजित पवार यांचा आजचा हा जळगाव दौरा नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या या दौऱ्याचं? निश्चित गौरी, उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जर आजच्या दौऱ्याचा अजित पवारांचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचा जळगाव दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यासोबतच पक्ष कार्यालयात अजित पवार भेट देणार असून जळगाव असेल, धुळे असेल व नंदुरबार असेल या खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांच्या आढावा बैठक त्या ठिकाणी पार पडणार आहे। आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर युवती काँग्रेसकडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अजित पवार या ठिकाणी येतील आणि युवती काँग्रेसकडून अजित पवारांना राख्या बांधण्यात येणार आहेत। तसेच जळगावचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचं सध्या बांधकाम सुरू आहे। या मेडिकल हबचं देखील पाहणी जी आहे तर ती अजित पवार करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार जळगाव जिल्ह्यात येत असल्याने एक वेगळं महत्व या दौऱ्याला प्राप्त झालं आहे। काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत जे ते दिले होते, त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार आता काय नेमकी घोषणा करतात, जळगाव जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्या दृष्टीने अजित पवार काही घोषणा करतात का ते आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असल्याने या दौऱ्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे। गौरी, नक्कीच भूषण, खरं तर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।